मिटकरी जे आरोप करतायत ना, मिटकरी हे पहिली दुसरीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे। त्याने उठून मी त्याला एक दोन वेळा समज दिलेली आहे, माझ्यावरती बोलू नका, ते जे आरोप करतायत आणि आमकं होईन तमकं, तर मी स्वतः चड्डीत असल्यापासून, चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस, इयत्ता 4थी 5वी पर्यंत, चड्डीत असल्यापासून आतापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत ते सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही, काय नाही। त्याच्या 3-3 वेळा चौकशा झालेल्या आहेत, मला क्लीन चिट सुद्धा मिळालेली आहे। तर चड्डीत असल्यापासून आतापर्यंत सगळ्या आरोपाची चौकशी करा, त्याच्यामध्ये कुठेही काही सापडणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझी विनंती आहे सगळ्यांना, यांना हे जी पद्धत चालली त्यांची, संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे। अरे बाबा मिटकरी, तुम्ही किंवा तुमचा पक्ष म्हणजे हे खून करणाऱ्यांना पाठिंबा देतोय का? माझा बी CDR काढा ना, माझा CDR काढला, 100% काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा। वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघाल ना, सांगितलं का संतोष देशमुख को मर्डर करो? काय बोलता आणि काय नाही, ते कोण आहे मिटकरी? अरे बाबा ही पद्धत नाही असं बोलण्याची। माझा सहआरोपी का काय म्हणला वाटतं तो? तर माझं म्हणणं आहे वाल्मिक कराडला मी कोणत्या कामासाठी फोन केलाय ते पोलिसांनी जाहीर करावं, त्याच्यात काय एवढं विशेष। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खुन्यांना पाठिंबा देते का, एवढीच माझं म्हणणं आहे। अजित पवारांना मी तेच सांगितलं ना, हे जे लोक आहेत असे वागणारे तुमचे, यांना जवळ ठेवू नका, ह्याच्यासाठीच भेटलो मी। अमोल मिटकरी म्हणजे तेरे नाम झाल्यावर दिसतोय, त्याचं तेरे नाम पाहिला ना तसं झाल्यावर दिसतो। तू कोणत्या प्रकरण काय, कशाचं काय, त्याचं ताळमेळ आहे का त्याला? राजकारण सोडा, कोणते ओबीसी नेते, कोणते ओबीसी नेते? अरे कोण, कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही? कोण आहे हाके? कुठले ओबीसी नेते, कुणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही? तो निवडून आलेल्या लोक, अजितदादांना जाऊन भेटलोय मी, काय सांगायचं ते त्यांना सांगितलंय बरं का। हे असले कुणी हे मिटकरी थळकरी कोण आहे तो, ते तसल्याने बोलू नये का? माझी खुली भूमिका आहे, संतोष देशमुखच्या जे कोणी मारेकरी आहे यांना फाशीला घालवायचं म्हणजे घालवायचं, आणि त्याच्यात कोणी आडवा आलं तर त्यांना बी फाशीला द्यायचं। हे कोणतं, हे तुमचं जे नाटक चाललंय हे कोणाचं नाटक आहे? माझ्यावरती तुम्ही जे आरोप करताय ना, CBI FBI अजून कोणती वरिष्ठ NIA कडून चौकशी लावा माझी। पहिले तर 3 झाले, त्यात काही सापडलं नाही, आता NIA कडनं बी चौकशी लावा माझ्याकडनं। पण राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांवर माणसं मारणाऱ्यांच्या बाजूने उभं राहू नका, मेलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहा। राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही, कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाहीये, मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतोय। आणि माझं म्हणणं आहे, जो कोणी मिटकरींना बोलायला लावतोय त्यांनी बोलावं, त्याला उत्तर मी फार चांगलं देईन। एक आहे मुन्नी आहे राष्ट्रवादीतली एक मुन्नी आहे, तिथली वरिष्ठ मुन्नी, एक राष्ट्रवादीतली एक वरिष्ठ मुन्नी, राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे। त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं ये, कुठं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाल्या पोरांना कायला बोलायला लावतो? मला माहिती, मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते, आणि त्या मुन्नीने पुढे यावं। मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी। राष्ट्रवादीतली जी एक शहाणी मुन्नी आहे ओळखून घ्या ना, त्या मुन्नीला सुद्धा कळन मी कोण बोलतोय ती। राष्ट्रवादीतली मुन्नी, बदनाम हो गई वाली मुन्नी।